ठीक आहे, ते आंदोलनकर्ते आहे, ते त्यांची मागणी सरकारपुढे मांडते आहे, परंतु त्यांनीच जो ड्राफ्ट नोटिफिकेशन ॲग्री केलं होतं त्यानुसार 16 तारखेपर्यंत त्यांना आक्षेप घ्यायचे होते आणि 16 तारखेच्या नंतर आता आक्षेपांचं निराकरण सरकार करते आहे. तरीसुद्धा आता आजच्या अधिवेशनाची विषयपत्रिका अजून बाहेर आलेली नाही, कुठले कुठले विषय त्याच्यामध्ये आहे. जर कालपर्यंत त्या आक्षेपांचं निराकरण झालं असेल तर ते ड्राफ्ट नोटिफिकेशनसुद्धा आजच्या अधिवेशनामध्ये चर्चेला येऊ शकते आणि तशा प्रकारचं त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होऊन त्याची अंमलबजावणी होऊ शकते. म्हणून आजच्या अधिवेशनात काय काय होते याकडे आम्ही लक्ष ठेवून कुठेतरी त्यांनी असंही म्हटलेलं आहे की यामध्ये जे आजचा विषय आलेला आहे त्या विषयात सगळे सोयरे हा विषय नाही आहे, तर मराठा आरक्षणासंदर्भात जे आहे फक्त त्यावरच हे केली जाणार आहे. त्यामुळे नेमकं तुम्हाला काय वाटते, ड्राफ्ट येईल की नाही येईल, कारण की विषय समोर आलेला आहे. नाही, जर तो विषयपत्रिकेवर विषय नसेल आयत्या वेळेवर सुद्धा येऊ शकते किंवा अधिवेशनामध्ये चर्चा नाही झाली तर ज्या दिवशी या संपूर्ण आक्षेपांचं निराकरण होईल त्या दिवशी ऑर्डिनन्स काढूनसुद्धा सरकार त्याची अंमलबजावणी करू शकते. दोन्ही पर्याय सरकारपुढे उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्या पर्यायाचा सरकार वापर करते त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. आणि पुढे आता काय काय होते, आज संध्याकाळपर्यंत सर्व चित्र क्लिअर होईल आणि त्याच्यानंतरच काय ते आपल्याला सांगता येईल. आज जोपर्यंत अधिवेशन सुरू होत नाही, कशावरती चर्चा होते, काय काय होते आणि ते झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती डिटेल वक्तव्य आपल्यापुढे करू. पण एक आपल्या माध्यमातून सांगतो की सरकारने सगळे सोयऱ्याच्या जे ड्राफ्ट प्रारूप आमच्यासमोर दिलेला आहे त्याच्यावरती ऑप्शन तो जसाच्या तसा जरी सरकारने लागू केला तरी ओबीसी समाजाला फारसा फरक पडणार नाही. मागच्या वेळेस कुठेतरी 12% शैक्षणिक आणि 13% ते गेलं होतं. यावेळेस अशी चर्चा आहे की ते कुठेतरी 10-12% पुन्हा त्यांना आरक्षण मिळू शकतं. नाही, आता तेच म्हटलं की अजून राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल बाहेर आलेला नाही. आयोगाने काय शिफारस केली त्यानंतर आज सकाळी मंत्रिमंडळाची बैठक होईल. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो आणि नंतर सभागृहामध्ये काय चर्चा होते याच्यावरती सर्व अवलंबून राहणार आहे. परंतु आम्ही वारंवार सांगितलेलं आहे आणि आजसुद्धा आपल्या माध्यमातून सांगतो की मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिलंच पाहिजे, त्याला आमचा विरोध नाही. परंतु ओबीसी समाजाला जे आरक्षण मिळतं, SC ST आणि ओबीसी मिळून जे 50% आरक्षण या राज्यामध्ये सुरू आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का सरकारने लावता कामा नये आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येऊ नये. या दोन्ही भूमिकेवर ओबीसी समाज आणि ओबीसी संघटना आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ आजही ठाम आहे, कालही ठाम होता आणि उद्यासुद्धा ठाम राहणार आहे. पण कुठेतरी मनोज जरांगेंची मागणी अशी आहे की आम्हाला सरसकट द्या आणि ओबीसी मधूनच द्या, आम्हाला दुसरीकडून नको, अशीच त्यांची मागणी का बरं आग्रही आहे? नाही, हा त्यांचा प्रश्न आहे, ते आंदोलन करते आहे. पण 26 जानेवारीला जेव्हा त्यांनी आंदोलन संपवलं होतं आणि गुलाल उधळला होता तेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आम्हा सर्व मराठ्यांना 100% आरक्षण मिळालं, सर्व हे झालं. तर आणि आता या एवढ्या कमी कालावधीमध्ये त्यांची भूमिका कशी काय बदलत आहे याच्याकडे आता समाज, पूर्ण महाराष्ट्रातील जनता ही संभ्रमाने बघत आहे की यांना ॲक्च्युली काय हवं आहे आणि काय नाही आहे. कारण आता याच्यापूर्वी 4-5 वेळा असं झालं की त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आणि त्या अल्टिमेटमची शेवटची तारीख आली की पुन्हा ते कुठेतरी नरमतं घेतात, मागे घेतात आणि मग नव्यानेच काहीतरी नवीन मागणी घेऊन पुढे येतात. म्हणजे दर 15 दिवसांनी जर एक नवीन मागणी पुढे येत असेल तर सरकारलासुद्धा प्रश्न पडतो आणि समाजालासुद्धा प्रश्न पडतो. याचासुद्धा आंदोलनकर्त्यांनी विचार करायला पाहिजे. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की आतापर्यंत आम्ही तुमच्यावर गुलाल उधळलेला आहे, आम्ही सांगतो एक, तुम्ही करताय दुसरं, अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडली. नाही, मला एक समजत नाही की सांगतो एक आणि करता एक. रात्री चर्चा होऊन साईन होऊन तुम्ही मान्य केला, तुम्ही स्वीकारला, मग आता कसा म्हणता की तुम्ही सांगतो एक आणि करता एक? होऊ शकत नाही. शेवटी आंदोलनाची यशस्वीता तिथेच राहते की आपण जे मागतो आणि मग सरकारसोबत जेव्हा चर्चा होते दोन्ही याचा मध्यबिंदू निघून जे आपण स्वीकारतो त्याच्यावरती तुम्हाला काही दिवस तरी ठाम राहावं लागतं. आम्हीसुद्धा आंदोलन केलं. 29 तारखेला सरकारसोबत चर्चा झाली, सरकारने आम्हाला आश्वस्त केलं, लिहून दिलं. आम्ही त्याच्यानंतर आंदोलन केलेलं नाही, कारण आम्हाला जे सरकारने आश्वस्त केलं, लिहून दिलं त्याच्यावर सरकार आजही ठाम आहे.
माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य वारंवार एकच सांगतायत की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही. परवासुद्धा राज्य मागासवर्गीय आयोगाने जेव्हा अहवाल सादर केला तेव्हाही मुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये तेच बोलले. काल शिवनेरीवरून संबोधित करताना सुद्धा तेच बोलले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहोत. जे संविधानाच्या कक्षेमध्ये बसेल, न्यायालयामध्ये टिकेल असं आरक्षण आम्ही देण्याच्या याच्यामध्ये आहोत. तर आंदोलनकर्त्यांनी कुठेतरी सरकारवरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं आंदोलन कुठेतरी सुरू ठेवा किंवा काय करतो त्यांचा निर्णय आहे. त्यांनी ज्या पद्धतीने म्हटलं की त्या अध्यादेशावर आक्षेप मागितले होते, त्यासाठी जर तुम्ही आक्षेप मागितलेले आहे त्यावर तुम्ही रात्रभर बसून लोक कर्मचारी लावा आणि ते सगळं निकाली काढा असंही ते बोलतात. अरे सर्वच काही आंदोलनकर्त्याच्या म्हणण्याने थोडी होते. 40 ते 50,000 1 लाखापर्यंत आक्षेप आलेला आहे. त्याला वेळ लागत असतो. तेवढा वेळ आपल्याला सरकारला एखादी प्रक्रिया पूर्ण करण्याकरता जेवढा वेळ आवश्यक असतो तेवढा वेळ त्यांना सरकारला द्यावाच लागतो. आपल्या मनाने सरकार चालत नाही, तर सरकार आणि आंदोलनकर्त्यांनी कुठेतरी मध्यबिंदू काढावा लागतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.